नमो बुद्धाय. जय भीम. मित्र, सर्वसाधारणपणे बुद्धाच्या अहिंसेच्या तत्वाशी संबंध जोडण्यात येतो. त्याच्या शिकवणीचा तो आदि व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकविले ते अहिंसेच्याही फार पलीकडचे, अत्यंत व्यापक आहे. हे क्वचितच कोणाला माहीत असेल, म्हणून त्यांचे तत्वे तपशीलवार मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून जी तत्वे समजली ती अशी आहेत. स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही. धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयीच्या सिद्धांताशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. प्राण्याचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो, शास्त्रात नव्हे. मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही, तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे. त्याचा आरंभ व अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. हितसंबंधाच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. सर्व मानव समान आहेत. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे. सर्वाबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधी सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे. सदाचारणाशिवाय ज्ञान हे घातक होय. कोणतीही गोष्ट अंतिम, अखलनशील नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील, बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. किंबहुना परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम आहे. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे. विजेत्याच्या जिताबाबत काही कर्तव्य आहेत. संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्वेही आहेत. फार प्राचीन काळात जरी सांगितलेली असली तरीही आजही ती तितकीच नवीन वाटतात. किती प्राचीन पण किती नवीन. मित्र, माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअर करा. जय भीम, जय बुद्ध.